एकनाथ शिंदे त्यांना जाऊन भेटले, राहुल गांधी सुद्धा जाऊन भेटले। काश्मीरमध्ये पहलगाम येथे बैसरन व्हॅलीमध्ये ते जखमी झाले होते। दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा ते धावत सुटले, मात्र दहशतवाद्यांनी त्यांना गाठलं आणि गोळी मारली, पण सुदैवाने ती गोळी त्यांच्या मानेला चाटून गेली आणि ते बेशुद्ध झाले। नवी मुंबईतील सुबोध पाटील हे काश्मीरला फिरायला गेले होते। त्यावेळी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला तेव्हा ते तिथेच होते। त्यांच्यासोबत तिथे काय घडलं त्यांच्याकडूनच ऐका। आम्ही त्या दिवशी गेलो वरती, घोड्यावरती गेलो, जागेवरती आतमध्ये गेलो, ते आमच्या एंट्री केली आतमध्ये 3-4 मिनटं आम्ही आतमध्ये गेल्यानंतर लगेच पाठीमागून आवाज यायला लागला। म्हणून त्याचा एक आवाज येत असेल, मग आम्ही जरा पुढे गेलो त्या 2-3 मिनटं ते लगेच आवाज यायला लागला। आम्ही पाठीमागे बघितलं तर पब्लिक अशी म्हणजे धावायला लागले होते, धावायला लागले तर आम्ही पण त्या दिवशी आम्ही धावायला लागलो। बाहेर जायला परिसर मार्ग नव्हतं, तर टायरचं कंपाऊंड होतं, जाऊन पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती, काही असे बसली होती। आम्ही तिथे पोचलो। आम्ही तिथे एक अतिरेकी जवळ आल्यानंतर आम्हाला सांगितलं हिंदू कोण आहे, खडे व्हायचे। आम्ही सगळे घाबरलेले होते सगळे ते, आणि जो कोण बोलत होता त्याला ते शूट करत होतो। प्रत्यक्ष बघितलं, आम्ही सगळे घाबरलेलो होतो। मग त्यांनी आपलं ते कोण हिंदू कोण आहे, खडे व्हायचे, कोण काय हे करत नव्हते। मग त्यांनी ते शूट करायला सुरुवात केली जवळूनच। एक समर्थ कृपा म्हणून गोळे माझ्या इथनं मानेला लागून गेले ते, मला माहीत नव्हतं। मी बेशुद्ध पडले त्यावेळी। बेशुद्ध काही तासानंतर मला तर शुद्ध आली बघितलं, मिसेस होती त्यावेळेला तिथे मिसेस दिसली नाही मला। शुद्धले बघितलं, सगळे लाशेस पडलेले होते। असं मान पूर्ण असेल ते बघितलं, तिथे सर्व पूर्णपणे बॉड्या पडलेल्या होत्या। ते घोडेवाले आले, त्यांनी मला पाणी दिलं आणि तिथे सांगितलं साहेब चलो बाहेर चलो, गेट के बाहेर चलो। मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले, तिथे बसवलं, तिथे मला पाणी दिलं। काही मिनिटांमध्ये बाईक आले त्यांच्या ते बाईकवरती मला मध्ये बसवलं, पकडायला सांगितलं, खाली घेऊन आले ते। लगेच आर्मीवाल्यांनी मला ते पट्टी केली, लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तिथे मला ते हे केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवलं तेव्हा मिसेस ॲम्ब्युलन्समध्ये मला दिसली तिथनं मला ते हेलिकॉप्टर घेऊन परत ॲम्ब्युलन्समध्ये तिकडे गेले। हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले। लगेच तत्काळ ते मला ते उपचार करून तेही मला उपचार केले। त्यांचा ड्रेस कोड कसा असतो? ड्रेस त्यांचं मुसलमान संघ पैठणी असं शाल, केंद्र सरकारमधून अमित शहा आले होते, आपला महाराष्ट्र सरकारमधून दिलीप महाजन, माननीय एकनाथ शिंदे साहेब, दुसरे राहुल गांधी साहेब आले होते ते विचारपूस करून। तर हल्ल्यात जखमी झालेले सुबोध पाटील उपचार घेऊन आपल्या कामोठे येथे घरी परतल्यात। सुबोध पाटील यांनी पहलगाममध्ये घडलेला सर्व प्रकार सांगितला। अचानक गोळ्यांचा आवाज सुरू झाला तेव्हा ते बचावासाठी पळू लागले। त्यावेळी अतिरेकी जवळ येऊन हिंदू आहे का, त्यांनी उभं राहा अशी धमकी दिली। तिथे जे कोणी आवाज करत होते त्यांना थेट गोळ्या मारल्या जात होत्या। त्यामुळे दहशतवाद्यांना घाबरून कोणीच उभं राहिलं नाही। कोणीच उभं राहत नसल्याने अखेर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला। तेव्हा एक गोळी सुबोध पाटील यांच्या मानेला चाटून गेली आणि तिथेच ते बेशुद्ध पडले। त्यांनी सांगितलं की शुद्धीवर आल्यावर सर्वत्र फक्त थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसत होते। त्यावेळी एका स्थानिक घोडेवाल्याने खांद्यावर उचलून प्रवेशद्वारापर्यंत आणलं आणि पाणी दिलं। त्यानंतर काही स्थानिक मोटार घेऊन आले आणि मोटारीने ते बसून पहलगामला रुग्णालयात गेले। तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाले आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने आर्मीच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथेच पुढील उपचार करण्यात आले। सुबोध पाटील हे काही ठराविक लोकांपैकी एक आहेत ज्यांना गोळी लागली। दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या पण ते या हल्ल्यातून बचावले। त्यानंतर उपचारादरम्यान एकनाथ शिंदेंसह अनेक नेत्यांनी त्यांची भेटही घेतली होती। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संजय लेले, दिलीप डिसले, कौस्तुभ गणवते, संतोष जगदाळे, हेमंत जोशी, अतुल मोने या महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला होता। महाराष्ट्रातील या 6 जणांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे। तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आता सरकारकडून दहशतवाद्यांना कधी उत्तर दिलं जातं, पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला केला जातो का, त्याकडे सर्व भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे। युद्ध होण्याची चर्चा सुरू झाली आहे, तशी तयारी सुद्धा दोन्ही देशांकडून केली जाते आहे। व्यापार असेल, सिंधू करार असेल, बॉर्डर बंद असे निर्णय घेतले गेलेत। आता हे दहशतवादी कधी शोधले जातात,
ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच पहलगाम येथे झालेला हल्ला, त्यात 27 लोकांचा गेलेला जीव आणि त्यातून वाचून आलेले सुबोध पाटील, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने तुम्ही सबस्क्राईब देखील करा.